आज 2 ऑक्टोबर तर म्हणजे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज आहे आणि हा औचित्य साधून ह्या 2 तारखेला काहीतरी व्हायला पाहिजे म्हणून आम्ही हा रोजगार मेळावा घेतलेला आहे। खरं म्हणजे ह्या चेंबूरमध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत, म्हणजे HPCL, BPCL, इंडियन ऑइल, टाटा कंपनी, RCF, BRC अशा इंटरनॅशनल कंपन्या आपल्या या चेंबूरमध्ये आहेत। तरी आमच्या चेंबूर आणि अणुशक्तीनगरची जी मुलं आहेत ती बेकार आहेत, म्हणून कुठेतरी त्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून हा रोजगार मेळावा आम्ही हा घेतलेला आहे। आमचे सर्व RPIचे, भाजपचे सर्व मित्र, आमचे पक्षाचे जे लोक आहेत ते आज सर्वांनी इथे आलेले आहे, त्यांना तुमच्यामार्फत मी खूप खूप धन्यवाद देतो की आपण सर्वांनी आलात आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद। किती कंपनी इथे आलेली आहे? मोठ्या आता सर्व मला वाटतं 125 काहीतरी कंपन्या आहेत, त्यामध्ये 21 बँका आहेत, इंटरनॅशनल बँका आहेत आणि अशा आपल्या मुंबईतल्या ज्या बँका आहेत त्या अशा 21 बँका आहेत आणि बाकी 125 कंपन्या आल्यात। ज्या आमचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब आहेत त्यांनी काही मोठ्या कंपन्या पाठवलेल्या आहेत आणि त्या कंपन्यासुद्धा येऊन आता तुम्ही बघताय तरुण वर्ग येत आहेत, सकाळपासून भरपूर लाईन लागले त्यांची आणि म्हणजे ऑन द स्पॉट त्यांना इथे रोजगार भेटणार आहे आणि इथेच त्यांना नोकरीसाठी अपार्टमेंट देणार आहेत त्यांना, असंही सर्व प्रयोजन आपण केलेलं आहे। सर, आतापर्यंत किती स्टुडंटनी मुलांनी आतापर्यंत पार्टिसिपेट केले? आता मला वाटतं 250पर्यंत मुलांनी आता सकाळपासून आलेले आहेत आणि काही इंटरव्ह्यू देत आहेत आणि देतात। हा जास्त गर्दी आहे ती बँकांकडे आहे, बँकांकडे मुली आमच्या ज्या आहेत त्या मुली जास्त बँका आणि बँकाकडेच जास्त गर्दी आहे। सर, आत्ताच काही महिलांचा मला फोन आला होता की लाडकी बहीण योजनेचा पैसा आता जस्ट माझ्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, तर महिला खूप खुश आहेत, काय सांगणार? हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं करिश्मा आहे। त्यांनी आतापर्यंत राज्यकर्त्यांनी कधीच कुणी काय या लाडक्या बहिणीसाठी केलं नाही, परंतु एकनाथ शिंदेनी हा बघितलं आणि हा लाडक्या बहिणीचा जो संपूर्ण हे ठेवलं आहे त्यांनी ते आणि सक्सेस केलं आहे। लाडक्या बहिणीचा जो त्यांनी आणलं आहे ते त्यांनी सक्सेससुद्धा केलेलं आहे आणि मागच्या टायमाला 2 महिन्याचे एकदम भेटले, आता मला वाटतं आज 3 महिन्याचे काहीतरी एकदम मिळालेले आहेत आणि त्यासाठी बहिणी खुश आहेत। साहेब, विरोधक जे आहेत कुठेतरी विरोध करत होते आणि आज आता तेच लाईन लावून बसत होते ते फॉर्म भरायला। हा, पहिले तर विरोधकांनी खूप काय चेष्टा केली, या लाडकी बहिणीची खूप चेष्टा केली, परंतु जे सत्य आहे तेच तुमच्या समोर आहे, ते कुठे जाणार नाही आहे। सर, याच्यापूर्वी आपण 5 वर्ष आमदार होते आणि आताही परत आपण असे ठरलं आहेत आणि आपल्या विभागामध्ये समस्या आपण समोर जाणाऱ्या लोकांमध्ये आता हा रोजगाराचा तर मोठा प्रश्न आहेच तरुणांचा। लाडकी बहिणी जेव्हा फॉर्म भरत होते तेव्हा पहिला प्रश्न त्यांचा असा होता की भाई आमच्या मुलांचं काहीतरी करा। हा सर्व माझ्या डोक्यामध्ये बरोबर बसला आहे, म्हणून पहिल्यांदा रोजगार मेळावा घेतलेला आहे आणि हा रोजगार मेळावा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यासाठी उदय सामंत साहेबांनी खूप आपल्याला मदत केलेली आहे। हा मोठा प्रश्न आहे उद्योग आपला रोजगारांचा। दुसरा प्रश्न आमच्या ह्या चेंबूरमध्ये आणि अणुशक्तीनगरमध्ये झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात आहे, इथे SRA होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण का ज्या झोपडपट्टीमध्ये राहून ज्या यातना होतात त्या मी स्वतः झोपडपट्टीत राहिलेलं आहे आणि झोपडपट्टीत राहिल्यानंतर ज्या यातना होतात म्हणून बहुसंख्य भाग चेंबूरचा हा झोपडपट्टीमय आहे। तर जास्त ते SRAचा प्रोजेक्ट आणून इथे सर्वांना झोपडपट्टीमधून पक्क्या घरामध्ये जाण्याचा माझं मोठा स्वप्न आहे आणि तो स्वप्न मी पूर्ण करेन। 10 वर्ष आता 10 वर्ष प्रकाश फातेपेकर पण ह्या चेंबूरचे आमदार आहेत, तर प्रकाश फातेपेकरांनी 10 वर्षात काय केलं नाही, एकही SRA केली नाही। राहुल शेवाळेंनी तरी घाटल्यामध्ये एन्व्हायरमेंटची मान्यता तरी आणून दिली, पण त्यांनी जो प्रकाश फातेपेकर आहे त्यांनी खरं या चेंबूरचं
काम करायला पाहिजे. 10 वर्ष आमदार असल्यानंतर काय करू शकतो, भरपूर काय करू शकतो. सर, मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा दिलेली आहे, सर्व मुंबई आता सलममुक्त होणार आहे. सलममुक्त होणार आहे हे ड्रीम प्रोजेक्ट मुख्यमंत्री आपल्या हाती घेतलेले आहे. पण आठवले साहेबांचं म्हणणं आहे की कुठेतरी जे स्लममध्ये राहणारे लोक त्यांना जे क्षेत्रपडे ते वाढून देण्यात यावे का मुख्यमंत्री याच्यावर हां, त्यामध्ये आठवले साहेबांच्या बरोबर आम्ही सुद्धा आहोत. आम्ही सुद्धा झोपडपट्टीमध्येच राहणार आहोत. तर वाढून दिलं तर खूप चांगलं आहे, लोक खुश होणार. थँक्यू सर. काय सांगणार आहे, आज भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही अध्यक्ष आहे शिवरोजगार सेनेचे. काय बघा, शिवरोजगार सेना याचं कार्यच असं आहे की रोजगार देणं, व्यवसाय देणं, आणि यासाठी आमची अखंड टीम आहे ना ही संपूर्ण कार्यरत असते. आता तुकाराम काते साहेबांनी बरोबर शिवउद्योगने हे फार जॉईंट व्हेंचरमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे आणि याचाच फायदा जे काय आपली सुशिक्षित आपले जे काय कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सगळ्यांना ऑन दी स्पॉट नोकरी मिळणार आहे. इथे मुलाखत घेऊन ऑन दी स्पॉट नोकरी मिळून त्यांना अपॉइंटमेंट लेटर मिळणार आहे आणि नुसतं अपॉइंटमेंट लेटर मिळून पण आपण बघणार नाही आहे. नंतर त्याचा आपण फॉलोअप करणार आहे की नक्की ते जॉबमध्ये गेले, त्यांना जो ठरलेला पगार आहे तो दिला जातोय की नाही, त्यांना फॅसिलिटी ज्या ॲग्री केलेल्या त्या दिल्या जात आहेत की नाही, ह्याच्यावरती पण आपण सगळेजण लक्ष ठेवणार आहोत. आणि त्यातून हा जो उपक्रम आहे हा आणखीन पुढे संपूर्ण महाराष्ट्रावर आपल्याला करायचा आहे. तर अशीच सगळ्यांची जर साथ लाभली तर आपण हा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावर आपण करणार आहोत. यहाँ पे बैंकिंग सेक्टर, रिटेल सेक्टर, मैन्युफैक्चरिंग सेक्टर, ITI डिप्लोमा होल्डर्स के लिए इन दी MIDC ऑफ तलोजा, MIDC ऑफ रोबाले की कुछ कंपनीज है. देर आर BPOs, KPOs, सो एवरी मतलब फ्रॉम 10 टू ग्रेजुएशन एंड MBA लेवल के जो ऑडियंस है, फॉर एवरी ऑडियंस देर इज अ रिस्पेक्टिव कंपनीज देर आर 80 कंपनीज, मोर देन 400 स्टूडेंट्स सो फार हैज ऑलरेडी रजिस्टर्ड एंड आई एम श्योर by end of the day we will have maximum selection letters to provided. और शिव उद्योग रोजगार का ऑब्जेक्टिव ही यही है कि स्टूडेंट और कॉरपोरेट के बीच में जो गैप है, अवेयरनेस का जो सबसे बड़ा गैप है, वो अवेयरनेस को क्रिएट करने के लिए ये एक प्लेटफॉर्म है जहाँ से एक रोज़गार मेळावा ऑर्गेनाइज करते हैं. मेरा बहुत बहुत शुक्रिया है तुकाराम जी काते को, यहाँ के जो स्टैंडिंग MLA है, उन्होंने यहाँ पे बहुत अच्छा कोऑपरेशन किया. उन्होंने जो भी कोऑर्डिनेशन चाहिए, जो भी यहाँ पे रिक्वायरमेंट है, वो हर एक रिक्वायरमेंट को उन्होंने फुलफ़िल किया. इंसिडेंटली आज उनका बर्थडे भी है, सो हमने आज शिव रोजगार संगठना और शिवसेना चेंबूर विधानसभा में जो ये ऑर्गेनाइज हुआ है, हमारे तरफ से एक छोटा सा रिटर्न गिफ्ट है कि यहाँ से मैक्सिमम लोगों को एक ऑफर लेटर मिल जाए यहाँ से, यही हमारा एक रिटर्न गिफ्ट है उनके लिए. अभी तक कितने बच्चों ने, कितने स्टूडेंट ने यहाँ पर इस कार्यक्रम में हिस्सा लिया है? अभी तक जो मैंने अभी 10 मिनट पहले 450 बच्चों ने रजिस्टर्ड किया है और उसमें से जब हमने सुबह इनाग्रेशन किया, हमने HDB फाइनेंस के लिए 4 बच्चे ऑलरेडी सिलेक्शन लेटर दे चुके हैं. तुकाराम काते जी के हाथों से वो हमने ऑफर लेटर हैंड ओवर किया है आज यहाँ पे. और बहुत सारी कंपनी अभी अपनी सिलेक्शन प्रोसेस है, जैसे बैंक की सिलेक्शन प्रोसेस 2 या 3 राउंड होती है, तो वो 2 या 3 दिन की प्रोसेस है. तो बाय ये वीकेंड तक हम ये नंबर आपको डेफिनेटली डिक्लेयर कर देंगे कि कितने इस जॉब मेला से कितने लोगों को एक्चुअल जॉब मिले. जनरली जॉब फेयर में होता है क्या है कि जॉब फेयर होने के बाद कोई फॉलोअप नहीं होता, तो हम ये बहुत माइनर फोकस करेंगे कि जॉब फेयर के बाद 7 दिन के बाद फॉलोअप करके हम एक किसका अहवाल बनाएंगे और वो डिक्लेअर करेंगे. थँक्यू. गायकवाड सर, काय सांगणार आहे, आज खरं तर साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने महारोजगार मेळावा आयोजन केलेला आहे आणि चेंबूरकरांना खूप फायदे होणार त्याचे. आजच्या दिवशी या विभागाचे आमच्या सर्वांचे चांगले मित्र आणि आमचे मोठे बंधू माननीय तुकाराम कातेसाहेब यांना आजच्या दिवशी मी वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो. आज हा तरुणांना रोजगार देण्याचा त्यांनी जो उपक्रम राबवला आहे, खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आजच्या दिवशी बरीच लोक काही कार्यक्रम करतात, परंतु जो कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा व्हावा यासाठी आज त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून जास्तीत जास्त तरुणांना त्यांनी नोकरी देण्याचं काम केलं आहे. त्यासाठी खरंच खऱ्या अर्थानं आज त्यांचा वाढदिवस हा या ठिकाणी साजरा होतोय असं मला तरी वाटतंय. सांगितलं पाहिजे. साहेबांना शुभेच्छा द्या. नमस्कार. साहेबांचा वाढदिवस आहे आणि मोठ्या संख्येमध्ये आज जॉब फेअरचं आयोजन झालेलं आहे. चेंबूरकरांना त्याचा खूप बेनिफिट फायदा होणार आहे. जय महाराष्ट्र. आज जो शिवसेना उद्योग संघटनेतून जो
इथे ही योजना मेळावा राबवल्या जात आहे. आज कातेसाहेबांचा वाढदिवस आहे. चांगला दिवस आहे आजचा आणि आज त्यांनी ह्या विभागात आयोजन जे केलेलं आहे आणि आत्ता सध्या जो प्रतिसाद आहे सगळ्यांचा तोही खूप चांगला आहे. बरीच नोंदणी झालेली आहे. बऱ्याच जणांना वर्क लेटर त्यांच्या हातात दिलेलं आहे आणि ही सगळ्यात मोठी म्हणजे अपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांसाठी आणि एवढं त्यांनी आमच्यासाठी केल्याबद्दल आणि आम्ही त्याचा एक हिस्सा असल्यामुळे शिव उद्योग संघटनेचा त्या परीने आम्ही प्रयत्न करणार आहोत पुढे सगळं उपलब्ध करून देण्यासाठी आणि कातेसाहेबांनाही हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या. रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खाते साहेबांचा आज वाढदिवस पण आहे. काय सर्वप्रथम माजी आमदार माननीय तुकाराम काते साहेबांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज जर तुम्ही बघाल इथे भव्य युवकांचा मेळावा सादर करण्यात आलेला आहे आणि त्या मेळाव्याला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. मग आज दुपारपर्यंत मला वाटते की 300-350 मुलं युवक आणि आमच्या बहिणी युवक इथे येऊन गेलेले आहे आणि आज सगळ्या विभागातून म्हणजे आज तुमचं बँकिंग सेक्टर असू दे, तुमचं टेक्निकल क्षेत्र असू दे, तुमचं कॉल सेंटर सेक्टर, सगळ्या क्षेत्रातून इकडे कंपन्या आलेल्या आहे आणि त्याचा फायदा आज माझ्या चेंबूर विभागातील जे माझे युवक आहेत त्यांना मिळत आहे आणि हाच कंटिन्यू माझा आवडता सब्जेक्ट राहिलेला आहे. आज जर तुम्ही बघाल माझ्या प्रत्येक आठवड्याच्या एका पोस्टला जॉब संबंधी काही ना काही मी ॲडव्हर्टाईज देत असतो कारण की मी स्वतः 7 ते 8 कंपन्यांशी टाईप केलेलं आहे. माझा तोच एक उद्दिष्ट असतो की माझ्या घाटल्यातील माझ्या चेंबूर विभागातील युवक फक्त खेळामध्ये नाही आहे तर एज्युकेशनमध्ये सुद्धा जॉबमध्ये सुद्धा अव्वल नंबर त्याचा आला पाहिजे त्यासाठी मी प्रयत्नशील असतो. तर खरंच मनापासून मी आभार व्यक्त करेन पुन्हा तुकाराम काते साहेबांचा की आणि हा जो भव्य मेळावा इथे सादर केलेला आहे आणि मनापासून आभार व्यक्त करेन माजी खासदार राहुल शेवाळे साहेब, त्याचप्रमाणे कामिनी वहिनी की त्यांनी मला चेंबूर विभागासाठी फक्त घाटल्यासाठी मी पहिला काम करायचो पण चेंबूर विभागाची एक मला उपविभाग प्रमुख नेमून एक चेंबूर विभागासाठी त्या युवकांसाठी काम करण्याची संधी दिली आणि त्याच अनुषंगाने माझी पुढे वाटचाल चालू आहे आणि युवकांसाठी याच्या पुढेही काही प्रश्न असतील तर 100% मी त्यांच्या पाठीशी उभा असेल. धन्यवाद. आज अगर आप देखोगे तो महंगाई बढ़ रही है लेकिन आज उनकी आमदनी भी बढ़ रही है. जैसे एजुकेशन रहेगा उस हिसाब से उस बंदे को उस युवक को जॉब भी मिल रहा है, उस हिसाब से पेमेंट भी आ रहा है. तो क्वालिफिकेशन अच्छा रहेगा तो ऑब्वियसली आपको पेमेंट भी अच्छा रहेगा. अगर क्वालिफिकेशन नहीं तो आपकी स्किल अच्छी रहेगी तो उस अनुषंग से आपको जॉब भी मिलेगा और पेमेंट भी मिलेगा.